तर अतिशय कमी वयात बैलगाडी क्षेत्रात आगमन ज्याने केलेलं आहे. तर असा समाधान ड्रायव्हर जाधववाडीकर आपल्यासोबत आहे. तर त्याचा पूर्ण अनुभव कसा तो या क्षेत्रात आला, घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतो हे सगळं आपण विचारणार आहोत आणि तो आता कोणत्या गाडी चालवतो ते पण आपण विचारणार आहोत. तर मला सांग, तुझं नाव काय आणि तुझा प्रवास यामध्ये कशा प्रकारे सुरू झाला? माझं नाव समाधान ड्रायव्हर जाधवडीकर. माझा प्रवास म्हणजे ह्यांचा रफ्तार अर्जुन आणि ह्यांच्याकडे घोडा आहे. सुरुवातीला आमचं नखऱ्या म्हणून बैल पळत होता. त्याची यांनी माझा छोटा नखऱ्या म्हणून पहिले दुईची गाडी आणली. परत मध्यंतरी बैल तो थांबला थोडा. मध्यंतरी बैल थांबला का ह्यांनी घोडं घेतलेलं. ह्यांचा फोन आला की बाबा त्यावेळेस अर्जुन थोडा रिवर्स होता. ह्यांचा फोन आला की बाबा आपल्याला बैलाचं म्हणजे फेर टाकायला येतं की त्या टाइमला मग ह्यांचं फेर टाकलं म्हणजे घोड्या संग फेर कंटिन्यू मग ह्यांच्या गाडी बसायला लागलो. अर्जुन रफ्तार कोणाचा म्हटलं? अर्जुन रफ्तार नाना कुकरे मांडकी त्यांची घरचा तो साज आहे. आणि त्यांनी आता खरेदी घोडे एक केले. ती बी म्हणजे रानू बी आता चांगली घोडी पळती म्हणजे चांगलं स्पीड चांगलंच आहे. आणि घोडी सांगायचं म्हणजे थांबून घोडी सुटते. दुसऱ्या घोड्यांकत काय नाही की बाबा ती वळवून सोडून द्यायची, असं नाही. घोडी थांबवायची ह घालायचं, ती मग स्पीड आहे ती स्पीड टाट ट्रेन लावती. आणि किती वासरू बारीक घाला गाड्यात ती वासरू घेऊन जाणार वर. लहानपण कशा प्रकारे गेलं तुमचं? लहानपण म्हणजे आपलं थोडस परिस्थिती डाऊन असल्या पाय थोडस हीच वाईटच गेलं म्हणायचं. आता ह्यातनच आपण वर यायचं पुढे गरिबीतनं. वयाच्या कितव्या वर्षीपासून तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आला ना ड्रायव्हर झालात? वयाच्या तरी तसं म्हणलं तरी 13 वर्षापासून म्हणजे 13 वर्ष होतो तेव्हापासून ह्या नादात आलो. आता तुमचं किती वर्षाचं झालं एक्सपिरियन्स त्यामध्ये? 5-6 वर्ष झाली ह्या नादात आहे आता चालूला. 5-6 वर्षात बराच अनुभव आला. काय वाईट अनुभव आला, काय चांगलं. काही जणांनी तर नुसतं माझा म्हणजे वापर करून घेतला. अक्षरशः फेऱ्याला गाडी त्यांचं कोण बसत नव्हतं. आटील बैल बाहेर जाणार म्हणलं तर मी घडवली. आमच्या जाधववाडीची बैल आता टॉपला पाहिजे ती आता कंटिन्यू गुलालाच पाहिजे बैल ती बैल मी घडवली. त्यातलाच आमचा एक बोला म्हणून आता बैल पळतोय. तो बैल झाली तर बैल फायनलला आहे. काय तो काय करणार अंधारात बैल आहे होता तोही उजेड झाला. तो म्हणजे बैल असं त्या बैलाचा अनुभव झाला की फाटीव बैल मिळाला. कोण म्हणत नव्हतं बैल सरळ येईल म्हणून. आणि त्या गाडीवर मी बसायचो. म्हणजे काय काय जण मला म्हणले की बाबा पडचील, हातपाय मोडल किंवा काय होईल. पण तितका म्हणजे त्या बैला विश्वास होता की बाबा हे बैल काय ना काय करणार 100%. सगळ्यात मोठा अनुभव कुठला होता? सगळ्यात भारी गाडी पाहिलेली ती? सगळ्यात भारी गाडी पाहिली असेल तर मी फेऱ्याला गाडी हाणलेली. ही पहिल्यांदा अर्जुन हाणला. असा की अर्जुन टाट घोड्याला वाढ पळाला. आमची जुना बैल पोळा मैदान होतं माहितीचं त्या फाटीव गाडी हाणलेली. टाट पेंड म्हणजे बैल माझ्या आयुष्यात जर जास्त स्पीड लागला असेल गाडीला तर अर्जुनच्या आणि रानूच्या गाडीला स्पीड लागलं म्हणजे फुल स्पीड. आणि आता मला सांगा, तुम्ही ड्रायव्हर झालात पण त्याची प्रॅक्टिस वगैरे कशी करायचं तुम्ही गाडी वगैरे हाणायचं? गाडी म्हणजे आपल्याला फेऱ्यालाच बसवायची. म्हणजे अशी बैल बाहेर जाणारी ते असंच. परत परितीचा सर्जा म्हणून बैल पळतोय आता. तो योग बैल म्हणजे आपल्याला तो बी बाहेर जात होता. त्या टाइमला बैल आपल्याकडे आणला त्यांनी सरळ करायसाठी. त्या 2-3 बैल बाहेर गेला. 4थ्या वेळेस मी बैल तो सरळ आणला. आणि त्या बैलाचा वाईट अनुभव मला इतका आला की अक्षरशः मला अड्ड्यात बोलवून घेतलं. त्या टाइमला दुसरा ड्रायव्हर बसवला त्यांनी. म्हणजे असं वाईट अनुभव असं बऱ्याच आल्यात आहे की काय काय जणांनी गाडीवरून उतरवलं. आणि काय काय वेळेस आता हे आमच्यात रफ्तारचं उदाहरण घेतलं तर ड्रायव्हर खाली बसून गेला छकड्यात. खाली जाऊन उतरला की बैल मुरकेल लावलाय पळेल का. खाली जाऊन उतरला तिथं मी छकड्यात बसलो. म्हणजे कंटिन्यू त्या बैलाची गाडी मी थांबत होतो. आणि त्या टाइमला तो बसला खाली जाऊन उतरला. तिथंही बैलांना जाऊन दिलं की मी पळू शकतो. म्हणजे तिथं बैल इतक्या बैला गतीनं बैल पळाला ना. थोडस तोंडावर थोडस झालं घासाघाशी. थोड्या बैलानं मार खाल्ला तिथं. 2 नंबरला बैल उतारला. ड्रायव्हर होण्यासाठी काय काय केलं पाहिजे? एखाद्याला ड्रायव्हर व्हायचं असेल त्यानं काय काय केलं पाहिजे ड्रायव्हर होण्यासाठी? ड्रायव्हर होण्यासाठी म्हटलं तर सध्याच्या काळात म्हणजे चांगलं आता फेऱ्याला घोड्याच्या गाडीवर बसायची शानी बैल असली तरच नव्या पोरानं गाडीवर बसावं की बाबा ती सरळ येऊ शकते. बाबा ही एखादा शहाणा बैल असेल त्या गाडीवर बसलं थोडस पहिल्यांदा गाडी हाणायची ना. पहिले गाडी जुगवून घ्यायची खालनं.
तिथून मग थोडं थोडं सराव करत करत होईल. ड्रायव्हरचा चालाकीपणा किती महत्वाचा असतो? ड्रायव्हरचा चलाखाना म्हणलं तरी मोरच्या तोंडावर ड्रायव्हरनं कला, ज्याच्या अंगात कला आहे ना, तो मोरच्या तोंडाला त्याची कला दावूनच तो काय ना काय करतो. बैल बी पळायला लागते शेवटी, काय ड्रायव्हर गाडी हाणून काय गाडी लागत नसती. जे टॉपची ड्रायव्हर आहे ती टॉपच्याच बैला बसते, ती गरीबाच्या बैलावर काव बसणार बी नाही. की आपण तसं नाही की बाबा आपल्याला जी गाडी भेटेल हा नाही ती हाणतोय चालवलं आता म्हणजे. पण ड्रायव्हरनं मोरच्या 100-150 फुटात ते त्याची कला दावली पाहिजे. असं नाही की बाबा मी असंही बघितलंय की बैल पळत होती, केवळ ड्रायव्हरच्या हिनं मार खाल्ला बैलाने. माझ्या असं डोळ्यासमोर अनुभव आहे, आणि तो बी चांगला ड्रायव्हर होता, की नामांकित ड्रायव्हर होता, की मोरच्या ह्याच्यात त्यानं हे केलं. आता प्रत्येक क्षेत्रात उतरताना आपण कसं एखाद्याला गुरु मानून आपण शिष्यासारखं त्या क्षेत्रात उतरतो, तसा तुमचा गुरु कोण? ड्रायव्हर जर तुम्ही होता, बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात, त्यामध्ये तुमचा गुरु कोण म्हणायचं? मला गुरु ही बैलगाडी क्षेत्रात भेटला नाही, सांगतो पहिली गोष्ट. गुरु म्हणलं तर आमचं नाना कुकरेच, कारण त्यांनी मला पहिल्यांदा त्यांच्या गाड्या हाणाय भेटल्या, आमच्या नखऱ्याची गाडी हाणाय भेटली. तिथून माझा खरा प्रवास चालू झाला, कारण आमच्या बैलावर कोण बसत नव्हतं. नखऱ्या म्हणजे आमचा बैल बाहेर जाणार, त्या बैलावर कोण बसत नव्हतं. तिथूनच म्हणजे माझा प्रवास चालू झाला, आणि मग आता आहेत कंटिन्यू चालू. कोकरे नानाच्या गाडीवर बसायच्या आधी तुम्ही आधी काय करायचा? म्हणजे मैदानावर गेल्यानंतर काय काय करायचं? मैदानावर सांगते मी प्रत्येकाच्या संघ हिंडलोय. माझा जी म्हणजे असं नाही की मी कुणा संघ हिंडलो नाही असं. आमच्या गावात 10-12 बैल आहे, प्रत्येका संघ मी चिकडं उतरलंय, प्रत्येका चिकडं. असं आहे की ती आता बैल गुलाला जाते, त्यांची म्हणजे ती घडवली, ती मी समजा मी केलंय. येऊन नाही की बाबा त्यांच्या गावात मनात आलं नाही की बाबा एखाद्या दिवसाला गाडी बसवावं, असं गावात नाही. आणि आपल्याला गुरु म्हणून भेटला असेल तर नाना कुकरे भेटलं, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात चांगली साथ लाभली. आता इथून मोरही त्यांची साथ 100%. म्हणजे तुमचा हा पूर्ण असा अनुभव होता. म्हणजे एखाद्याला ड्रायव्हर व्हायचं असेल तर एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करावा लागतो, कारण माझा अनुभव म्हणजे असं, आपण ज्यावेळेस चांगली गाडी तर बैल हाणतो तो, त्या आपल्यापेक्षा चांगला ड्रायव्हर भेटला तर ते आपल्याला छकड्यात खाली उतरवते. ही माझ्या म्हणजे आयुष्यात मी कधी नाही विसरणार. माझे 2 अनुभव आहेत, की बाबा त्यांच्या गाड्या गटाला मी हाणले, ते सीमेला त्यांच्या गाडीवर मला खाली उतरवले. म्हणजे माझ्यापेक्षा चांगला ड्रायव्हर ज्यांना भेटला, म्हणजे असा अनुभव आहे. आणि आमच्या गावात कसं असतं, म्हणजे आपल्या गावातला कोणच वर जाऊन देत नाही. पहिली गोष्ट सांगतो, गावात त्यांना काय वाटतं आपण वर गेलो पाहिजे, पण त्याच्या मागचं कष्ट बघत नाहीत ना. आज एक बैल गाडवायला म्हणलं तर त्याच्या मागे कष्ट आहेत ना, कष्ट भरपूर आहे. तुम्ही जेव्हा ड्रायव्हर झाला त्यावेळेस आजूबाजूचे काय म्हणायचे ना आता काय म्हणतात? आजूबाजूची म्हणजे पोरगा वाईट नादाला लागलाय, की पोरगा तुमचा हे झालंय, बिघडलंय पार, बैल आणतंय घरची, तुम्हाला कवा नाद नव्हता. पण आमच्या घरच्यांनी मला म्हणजे असं कवा म्हणलीच नाही की बाबा तू हे करू नको. म्हणजे घरच्यांचा फुल सपोर्ट आपल्याला असतो करणं, तू कर, आम्ही आहे म्हणजे. आणि त्यात सांगायचं म्हणलं तर म्हणजे माझा मोठा भाऊ, त्याचा फुल सपोर्ट आपल्याला, तू काय पण कर, फक्त चांगल्या मार्गाने कर. एखाद्याला वाईट त्याचं चितून ती करू नको. ती आपल्याला म्हणजे घरनं फुल सपोर्ट म्हणजे भावाचा. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करतो तू? अजून म्हणजे आपली आता शाळा शिकतो, शाळेत होतो, आता पेपर झाले 12वीचं, आणि हेच बैलगाडी क्षेत्रातच सध्या. याच्या पुढे स्वप्न काय आहे का बैलगाडी क्षेत्रामध्ये कंटिन्यू? स्वप्न आहेत बैलगाडी क्षेत्रात बी, शाळा बी कंटिन्यू, म्हणजे शाळा बी चालू आहे. त्याच्या पाय स्वप्न आहे आपलं म्हणजे चांगला म्हणजे फेमस व्हावं. म्हणजे ड्रायव्हर म्हणजे गरीबाच्या गाडी बसून आपल्याला फेमस व्हायचं, एखाद्याची मोठी गाडी आणून आपल्याला फेमस व्हायचं. म्हणजे गरीबाची गाडी गुलाब घेऊन राहायचं, एवढं स्वप्न आहे. आता बघितलं तर तुझ्यासारखे तरुण वर्ग यामध्ये येतात, आणि माणसं काय म्हणतात, असेच म्हणतात की चांगला नाद, कुठला पण नाद लागला ह्याला, तर त्यांना काय सांगशील की त्यानं यामध्ये यावं का, आणि हा नाद चांगला की वाईट आहे? हा नाद चांगला पण आहे, म्हणजे नाद चांगलाच आहे, माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. हा नाद चांगला आहे तसा, पण समजा बघून केलं पाहिजे, की उठलं का सुटलं ह्याच्यात मागं पळायचं, घरचं काय नाही बघायचं. म्हणजे काहीतरी घरचं केलं पाहिजे, गरीबी 4 रुपये काय नाही काय मदत केली पाहिजे, किंवा रोज उठला काय चालला शिवाय अड्ड्याला, तसं करून मग काय फायदा नाही. की घरचं बी थोडस परिस्थिती बघितली पाहिजे, किंवा आपण कपॅसिटी आपली बघितली पाहिजे, बाबा आपल्याला घरी काय लागतंय काय नाही. हा समजा बघून म्हणजे समजा शाळा ही बघून ह्या नाद केला तर एक प्रकारचा नाद चांगलाच आहे. पण काय असतं आता
वाईट बोलणारी समजी जाईल, त्यात सपोर्ट देणारे म्हणलं तर आपली घरचीच आपल्याला असते ती. एखादा मग आपला जोडीदार असतो, तो आपल्याला सपोर्ट देतो. फक्त समजा बघून केलं तर हा नाद 100% तुम्हाला वर नेऊ शकतो, आणि हा नाद चांगला आहे. हा नाद असा वाईट हा म्हणणं नाही, तो का नादच नाही. असं मनात कधी विचार आला का की एखादं वासरू वगैरे आपण पण घ्यावं? वासरू ही मी कंटिन्यू घेत होतो. वासरू मी असं म्हणजे पहिल्यांदा ह्या बैलगाडी क्षेत्रात यायचं म्हणलं का, पहिली 2 वासरं घेतली पार्टनरशिप मध्ये. म्हणजे मी बाहेर वासरं ठेवली. काही जणांनी आपला ती हीच करून घेतलं, वापर करून घेतलं. आणि परत मग घरची बी म्हणायला लागली, काय पार्टनरशिप मध्ये घेतोय, आपलं स्वतःच घे, घरी आण. म्हणजे आता कंटिन्यू वासरं मी स्वतः घडवतोय आणि मोर देतो. वासरू म्हणजे आपल्याला बैल बी आपल्याकडं 22 कोळी मुंबई उरण मधला बैल आहे. गव्हाण एक्सप्रेस सर्जा म्हणून बैल पळतो. आता चालूला बैल चांगला बैल पळतोय, बिनजोड चांगला केले त्या बैलानं. आणि बैल आपल्याकडे त्यांनी आपल्या नावासाठी, फक्त देवाभाऊ केसरीला पळवण्यासाठी त्यांनी आपल्या नावासाठी आपल्याकडे बैल लावून दिला. आपला एक शब्द होता की बाबा शेट आपल्याजवळ बैल आला पाहिजे. एका शब्दावर आपल्याला बैल त्यांनी फोन केलेल्या दुसऱ्या दिवशी आपल्या घरी बैल आला. की म्हणजे इतकं चांगलं संबंध आहेत मुंबईवाल्या संघ बी. काही जण असे आहेत की बाबा नुसता फायदा, की बाबा घाटावर बैल गेला की नुसतं ह्या ड्रायव्हर कडून आपला फायदा झाला पाहिजे असं. पण आपल्याला आतापर्यंत शेटचा फोन आला नाही की बाबा समाधान बैल कावा पळवणार, की बाबा समाधान मोर्चा बैलाचं नियोजन काय आहे, ही बी आतापर्यंत शेट कावा म्हणजे म्हणलं नाही की तुझ्या मताने तुझ्यापाशी बैल आहे काय बी कर. म्हणजे या क्षेत्रात पूर्णपणे अनुभव तुला आलेला आहे आता, आणि अनुभव पूर्ण अभ्यासपूर्ण अनुभव आहे. अनुभव लय आला. कसं आहे, खूप शिकण्यासारख्या गोष्टी मिळाल्या. खूप शिकण्यासारखं म्हणजे लय शिकण्यासारखं या क्षेत्रात आहे. आताशी आपण सुरुवात केली याची, आणि लय चांगला शिकण्यासारखं लय आहे. ह्यात जी संघ राहतो ना तोच गेम करतो. ह्यो बैलगाडी क्षेत्रात समद्यानी हे करावं, जो संघ राहतो ना आणि जो गप बसतो तो 100% आपल्या डाव करणार का तर करणार, ही माणसांनी समद्यानी ओळखलं पाहिजे. चालेल, तू आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद.